नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत. प्रश्न क्रमांक 2 मधील टिपा लिहा. डिजिटलिस. तर डिजिटलिसलाच डिगॉक्सिन असेही म्हटले जाते. तर हे डिगॉक्सिन आहे तरी काय, तर हे हृदयाच्या विविध आजारावर उपचार करण्यासाठी वापरले जाणारे एक औषध आहे. आणि डिगॉक्सिन हे औषध कार्डिओलॉजीच्या क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या सर्वात जुन्या औषधापैकी एक आहे. तर हे डिगॉक्सिन थायरोटॉक्सिकोसिस सोडून इतर कारणामुळे जेव्हा ऑट्रियल फायब्रिलेशन होते तेव्हा डिजिटलिस हेच औषध गुणकारी ठरते. डिजिटलिसचे डिगॉक्सिन औषध सर्रास पाहावयास मिळते. गोळ्याच्या स्वरूपात तसेच इंजेक्शनच्या स्वरूपात हे मिळते. याची तीव्रता 0.25 व 0.0625 मिलीग्रामच्या याच्या गोळ्या असतात आणि इंजेक्शनची तीव्रता 0.5 मिलीग्रामची असते आणि प्रौढासाठी 0.25च्या गोळ्या देतात. तर लहान मुले व वयस्कर लोकांना 0.625 मिलीग्रामच्या गोळ्या देतात. त्यानंतर डिगॉक्सिनमुळे हृदयाच्या स्पंदनाचा वेग हा कमी केला जातो. त्यामुळे जवनिकांचे कार्य चांगल्या प्रकारे होते. ज्या रुग्णांना पूर्वी डिगॉक्सिन सुरू नव्हते व त्यांच्या हृदयस्पंदनाचा वेग खूपच वाढलेला आहे, अशा रोग्यांना डिगॉक्सिन इंजेक्शनाच्या स्वरूपात म्हणजे निलेतून देतात. याचे सुरुवातीचे प्रमाण 0.5 मिलीग्रॅम इतके असते. तर इतर रोगांना डिगॉक्सिनच्या गोळ्याच्या स्वरूपात हे देतात आणि सुरुवातीचा डोस हा 0.5 मिलीग्रॅम असून नंतर 0.25 मिलीग्रॅमच्या गोळ्या दर 6 तासांनी देतात व ती हृदयाची स्पंदने गती कमी होत नाही तोपर्यंत देतात. आणि एकदा हृदयाच्या स्पंदनाचा वेग नियंत्रणात आला की 0.25 मिलीग्रॅमची गोळी दिवसातून 1 वेळा देतात. तर हे औषध देण्यापूर्वी व दिल्यानंतर अर्ध्या तासाने नाडी पाहावी. त्यानंतर नाडीचे ठोके दर मिनिटाला 60 पेक्षा कमी असतील तर हे औषध देऊ नये आणि डॉक्टरांना कळवावे. या औषधाचे प्रमाण फक्त रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून नसून रोग्याचे वजन व वय यावरही अवलंबून असते. तर तरुण व वजनदार लोकांसाठी हे औषधाचे प्रमाण जास्त असते, तर वयोवृद्ध आणि अशक्त लोकांसाठी प्रमाण कमी ठेवावे लागते. हे औषध चालू केल्यावर काहींना उलट्या होतात. हृदय अकार्यक्षम झाल्यामुळे, परंतु उलट्यांबरोबर जर नाडीचा वेग कमी झाल्यास मात्र औषधाचा विषारी परिणाम आहे असे समजून औषध देणे बंद करावे व लगेच डॉक्टरांना कळवावे. ज्या वेळेस हे औषध मोठ्या प्रमाणात चालू असते तेव्हा त्या रोग्याच्या हृदयाचे स्पंदन व नाडी हे दोन्ही वरचेवर पाहावे. तर बघूया त्याची विषारी चिन्हे कोणती. डिजिटलिसचे प्रमाण जास्त झाले तर त्याची विषारी चिन्हे आणि लक्षणे दिसू लागतात. यामध्ये बघा, भूक मंदावते. त्यानंतर दुसरं आहे मळमळते, उलट्या होतात, नाडीचा वेग दर मिनिटाला 60 पेक्षाही कमी होतो, दुहेरी नाडी म्हणजेच काय, तर एका ठोक्याच्या वेळी 2 ठोके लागू लागतात. 6वा पॉईंट, विज्युअल अडथळा.